सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बऱ्याच घरांमध्ये मकर संक्रांतीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. बऱ्याच घरांमध्ये रथसप्तमीपर्यंत महिला आपल्या घरात अगदी आनंदाने हळदी कुंकू करत असतात. तर बघा, मकर संक्रांती झाली बुधवारी 14 तारखेला, गुरुवारी कर झाली, आज शुक्रवार, शनिवार आणि रविवार 14 आणि अमावस्या आलेली आहे. तर मग रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू कधी करावं? बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असतो. काही महिला ऑफिसला जाणाऱ्या असतात, अजिबात वेळ नसतो. मग त्या शनिवार रविवार असा एक दिवस ठरवतात आणि त्या दिवशी हळदी कुंकू करत असतात. तर बघा, 17 आणि 18 तारखेला तर 14 आणि अमावस्या आलेली आहे. मग प्रश्न पडतो की हळदी कुंकू कधी करावा? तर महिलांनो, 19 जानेवारी ते 25 जानेवारी संपूर्ण दिवस अगदी शुभ आहे. माघ मास पण आरंभ होत आहे. 19 जानेवारी ते 25 जानेवारी रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही तुमच्या घरात हळदी कुंकू करू शकता. बघा, 19 तारखेला सोमवार आहे, 20 तारखेला 20 जानेवारीला मंगळवार आलेला आहे, बुधवारी 21 तारखेला करू शकता, 22 तारखेला तर गणेश जयंती आहे, विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी, सोन्यासारखा दिवस. शुक्रवारी 23 जानेवारीला वसंत पंचमी आहे, अगदी शुभ दिवस आहे. 24 तारखेला सुद्धा शनिवारी करू शकता आणि शनिवार आणि रविवार काही महिला घरात आवर्जून हळदी कुंकू करत असतात. सुट्टीचा दिवस असतो. मग 24 जानेवारी आणि 25 जानेवारी दोन्ही दिवस तुम्ही हळदी कुंकू करू शकतात. बघा, रथसप्तमी आलेली आहे 25 जानेवारीला. नंतर आपल्याला रथसप्तमी नंतर तर आपण हळदी कुंकू करत नाही. हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस असतो तो म्हणजे रथसप्तमीपर्यंत. मग 19 जानेवारी ते 25 जानेवारी 2026 या दिवसांमध्ये तुम्ही अगदी आनंदाने हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे. सगळेच दिवस शुभ आहे. तसे तर सगळेच दिवस शुभ असतात, पण हळदी कुंकू किंवा आपण कुठलीही शुभ गोष्ट करताना शुभ तिथी वगैरे बघून करत असतो, त्यामुळे आपल्याला शुभ फळ मिळत असतं. म्हणून हळदी कुंकू करण्यासाठी तुम्ही 19 जानेवारी ते 25 जानेवारी कधीही तुम्ही तुमच्या घरात आनंदाने हळदी कुंकू करू शकता. त्याचबरोबर बऱ्याच घरांमध्ये लहान लेकरांचे बोरन्हाण करण्याचा कार्यक्रम सुद्धा केला जातो. तर तुम्हाला बोरन्हाण करायचं असेल लहान लेकरांचं, तर तेच 19 जानेवारी ते 25 जानेवारी या कुठल्याही दिवशी तुम्ही तुमच्या घरात बोरन्हाण वगैरे सुद्धा करू शकता. अतिशय शुभ दिवस आहे. आपल्या महाराष्ट्रात तर लहान मुलांचे बोरन्हाण करायची अगदी जुनी परंपरा आहे, प्रथा आहे. या दिवशी तुम्हाला ज्या दिवशी लहान मुलांचं बोरन्हाण करायचं आहे, 5 वर्षाखालील लहान मुलांचं तुम्ही बोरन्हाण करायचं आहे. पहिल्या वर्षी केलं तुम्ही, 5ही वर्ष तुम्ही सलगसुद्धा करू शकतात. तर या दिवशी तुम्हाला लहान मुलांना छान असं हलव्याच्या दागिन्यांनी सजवायचं आहे. नवीन कपडे घालून छान असं लेकरांना तयार करा. संध्याकाळी एका पाटावर किंवा चौरंगावर लेकरांना बसवायचं आहे. आजूबाजू छान अशी रांगोळी काढा. त्याचबरोबर शेजारचे लहान मुलांना, आजूबाजू तुमचे नातेवाईक असतील त्यांना सर्वांना बोलवायचं आहे. त्यात लहान मुलं अतिशय आनंदाने तुम्ही त्यांना घरी जाऊन आमंत्रण द्या, त्यांना घरी बोलवा. एका मोठ्या भांड्यात तुम्हाला कुरमुरे, चुरमुरे, तिळगुळ, साखर फुटाणे, बोरं, चॉकलेट या सर्व वस्तू मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्या लहान बाळाला डोक्यावर त्याचा अलगद अभिषेक करायचा आहे. यालाच म्हणतात बोरन्हाण. लहान लेकरांचा हा मुलांचा सोहळा अतिशय नेत्रदीपक सुंदर असतो. बघतच राहावं असं वाटतं हा सोहळा म्हणजे. म्हणून आनंदाने तुम्ही 19 जानेवारी ते 25 जानेवारी कधीही तुम्ही तुमच्या लहान लेकरांचं हा नेत्रदीपक सुंदर असा सोहळा म्हणजेच तुमच्या मुलांचं बोरन्हाण तुम्ही या शुभ दिवसात जरूर करायचं आहे. त्याचबरोबर महिलांनो, आपल्या घरात तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असाल तर पहिलं हळदी कुंकू आपल्या देवघरात आपल्या कुलदेवीला द्यावं. म्हणजेच माता लक्ष्मीच्या चरणी तुम्ही कुठलीही वस्तू वाटत असाल वाण म्हणून, ती पहिली वस्तू आपल्या देवघरातच ठेवायची आहे. नंतर तुम्ही ती वस्तू स्वतःसाठी वापरू शकतात. तर पहिली वस्तू देवी आईच्या चरणी अर्पण करा, तिला वाण द्या, हळदी कुंकू अर्पण करा. फुलं आणलेली असेल देवी आईच्या चरणी फुलं, वेणी अर्पण करा.
देवी आईला तीळ गुळाचा नैवेद्य दाखवा आणि पहिलं वाण हळदी कुंकू वाहून देवी आईच्या चरणी अर्पण करा आणि मग तुम्हाला इतर सुहासिनी सवाष्णींना वाण द्यायचं आहे। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे महिलांनो। घराजवळ एखादं मंदिर असेल, तुम्ही तिथं सुद्धा पहिलं वाण ठेवू शकता आणि मग तुम्हाला सुहासिनींना सवाष्णींना अगदी आनंदाने घरी बोलवायचं आहे। आग्रहाचं आमंत्रण द्या, त्यांना हळदी कुंकू लावा, भेट म्हणून तुम्ही जे वाण आणलेलं असेल ते वाण द्यायचं आहे। फुलं द्या, हळदी कुंकू द्या, आणखीन तुम्ही काय फळ फूल देत असाल ते द्या आणि त्यात म्हणजे खास म्हणजे तीळ गुळाचे लाडू। आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की वाण म्हणून काय द्यायचं बरं? तर पहिल्यांदाच तुम्ही हळदी कुंकू करत असाल तर तुम्ही छान असं श्रीफळ देऊ शकतात, हळदी कुंकवाची डबी, कुयरी, करंडा किंवा तांब्याचे दिवे। तुम्हाला जर परवडत असेल तर एखादी तांब्याची वस्तू, 5 सवाष्ण असतील, 11 जास्तीत जास्त। तुम्हाला जर परवडत असेल तर छोटे छोटे तांब्याचे दिवे देणे सुद्धा मकर संक्रांती ते रथसप्तमी खूप शुभ ठरतं। पतिदेवांना, मुलांना इतकी प्रगती मिळते म्हणून तुम्ही तांब्याचे दिवे देऊ शकता, काचेच्या बांगड्या देऊ शकता, नारळ असेल, श्रीफळ तुम्हाला जेवढं परवडेल लहान मोठं तुम्ही श्रीफळ देणं सुद्धा हळदी कुंकवामध्ये खूप खूप शुभ ठरतं। तुम्ही हळदी कुंकवाची डबी, टिकल्या, बांगड्या या सर्व वस्तू तुम्ही आनंदाने देऊ शकता। त्याचबरोबर गुळाची छोटी छोटी ढेप तुम्ही देऊ शकता। गुळ दान केल्याने, वाण दिल्याने सुद्धा आपल्या घरात गोडवा येतो। सर्व गोष्टी सगळ्या शुभ ठरायला लागतात, सर्व काही गोड व्हायला लागतं। साखरेचे छोटे छोटे पाकिटं देऊ शकता, तुळशीचं तुम्ही छान असं रोप देऊ शकतात, ब्लाऊज पीस देऊ शकता, हात रुमाल, तांदळाचे छोटे छोटे पॅकेट, पाव किलोचे तांदूळ, अख्खे तांदूळ तुम्ही पॅकेट भरून सुद्धा तुम्ही ते वाण देऊ शकता। डाळी वाण म्हणून देऊ शकता, रवा वाण म्हणून देऊ शकता। बघा, रवा आपण वाण दिला आणि घरी जाऊन महिलांनी त्या रव्याचा शिरा केला, देवांना दाखवला तर वाण दिल्याचं फळ आपल्याला सुद्धा मिळतं आणि त्यांनी वाण घेतलेलं आहे त्या महिलांना सुद्धा नैवेद्य दाखवल्याने खूप शुभ फळ मिळत असतं। म्हणून वाण देताना लक्ष्मी नारायण प्रसन्न होतील आपल्यावर, आपली कुलदेवी प्रसन्न होईल, अखंड आपल्यावर कृपा करेल असे वाण आपल्याला द्यायचे आहे। वाण म्हणून या वस्तू चुकून सुद्धा महिलांनो देऊ नका। प्लॅस्टिकच्या वस्तू असतील तर ते देणं टाळायचं आहे। सुरी असेल, कात्री असेल, किसणी असतील, काही महिला या वस्तू देतात, पण अशी चूक करू नका महिलांनो। वर्षातलं आपण मोठं हळदी कुंकू करतो म्हणून या वस्तू देणं टाळायचं आहे। सुरी, कात्री, किसणी, धारदार वस्तू असतील, लोखंडाच्या वस्तू असतील, तेल असेल किंवा वापरलेल्या वस्तू अजिबात वाण म्हणून सवाष्णी स्त्रियांना देऊ नका। त्याचबरोबर तुम्हाला जर देवांच्या वस्तू द्यायच्या असतील तर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पोथी तुम्ही वाण म्हणून देऊ शकता। व्यंकटेश स्तोत्राच्या श्री विष्णू सहस्त्रनामावली तुम्ही अशा विविध प्रकारच्या पोथी सुद्धा वाण म्हणून देऊ शकता। म्हणजे आपण वाण दिलं आपल्याला पण फळ मिळेल आणि ज्या महिलांना आपण वाण दिलं आहे त्यांच्या घरात सुद्धा देवांची सेवा घडेल। ही सुद्धा खूप सुंदर गोष्ट आहे। अशा वस्तू तुम्ही वाण म्हणून द्यायचं आहे। तुम्हाला जर जपमाळ वाण म्हणून द्यायची असेल तुम्ही जपमाळ वाण म्हणून द्या। ज्या महिलांना तुम्ही जपमाळ वाण म्हणून द्याल त्यांच्या घरात सुद्धा देवांचा मंत्र जप होईल। हीच तर खरी सेवा आहे। आता हळदी कुंकू करत आहात महिलांनो, आपण मकर संक्रांतीला हळदी कुंकू केलेलं असेल आणि मकर संक्रांतीला तुम्ही काळ्या रंगाची साडी घालून हळदी कुंकू केलेलं असेल तर ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करत असाल तर काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून हळदी कुंकू करू नका। बाकी शुभ रंगाचे वस्त्र नेसून हळदी कुंकू करायचं आहे। लाल रंगाचे वस्त्र नेसा, निळा, ऑरेंज कलरची साडी नेसा, असे शुभ बरेच कलर असतात। फक्त काळा रंग आपण मकर संक्रांतीला परिधान करू शकतो, पण इतर वेळी तुम्ही हळदी कुंकू करत आहात तेव्हा काळा रंग परिधान करू नका। हा थोडीशी बॉर्डर वगैरे असेल काळ्या रंगाची मग ठीक आहे। संपूर्ण काळ्या रंगाची साडी नेसून हळदी कुंकू कृपया कुणीच महिलांनी करू नका। बाकी भरपूर शुभ रंग असतात, शुभ रंगाचे कपडे वस्त्र नेसून आपल्याला हळदी कुंकू करायचं आहे।
लहान मुलांचे बोरनान करत असाल, ज्या मुलांना तुम्ही घरी बोलवलेलं आहे, त्यांना काहीतरी छानशी अशी छोटीशी मुलं आनंदी होतील अशी काहीतरी लहानशी भेटवस्तू तुम्ही आनंदाने त्यांच्या हातात जरूर द्या. बघा, मुलं इतके आनंदी होतात आणि भरभरून आशीर्वाद, लक्ष्मीनारायणांचे आशीर्वाद आपल्याला, आपल्यासह आपल्या लेकराबाळांना, संपूर्ण कुटुंबाला मिळत असतात. म्हणून बोरनान करताना लहान लेकरांसाठी सुद्धा आपण जसं महिलांना वाण देत असतो ना, तसंच लहान लेकरांसाठी सुद्धा ते आनंदी होतील अशा छानशा अशा भेटवस्तू मुलांच्या हातात जरूर द्या. त्यांना काहीतरी नाश्ता खायला वगैरे द्या, म्हणजे ते खूप प्रसन्न होतील, खुश होतील. काहीतरी गोडाधोडाचं त्यांना खायला द्या. सर्व कसं तुमच्या घरात शुभच गोष्टी घडून येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.